नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. भारतीय रेल्वेमध्ये मित्रांनो 9,000+ पदांची मेगा भरतीची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे. ऑनलाईन अप्लाय कसं करायचं, एज्युकेशन क्वालिफिकेशनमध्ये मित्रांनो कुठलं महत्त्वाचं एज्युकेशन क्वालिफिकेशन आहे, डिटेलमध्ये माहिती या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि ऑनलाईन फॉर्म कसा भरायचा तेही सांगणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो तुम्हाला जाहिरातची PDF आणि ऑनलाईन अप्लाय करायची लिंक दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, RRB टेक्निशियनची ही पदभरती आहे. सर्वात अगोदर आपण मित्रांनो थोडीशी माहिती पाहूया, त्याचे एज्युकेशन क्वालिफिकेशन पाहूयात. किंवा बरेच विद्यार्थी जे आहेत कमेंट करून विचारत आहेत की एज्युकेशन क्वालिफिकेशनबद्दल थोडीशी माहिती सांगा. तर त्यानंतर आपण ऑनलाईन अप्लाय कसं करायचं तेही पाहूयात. तर बघा मित्रांनो, हे टेक्निशियनची या ठिकाणी रिक्रुटमेंट आहे. अशा पद्धतीने हे टेक्निशियनचं काम चालतं. सिग्नलवरती असेल किंवा मित्रांनो ट्रॅक असेल, हे संपूर्ण मित्रांनो किंवा वर्कशॉपमध्ये मित्रांनो असेल, अशा पद्धतीने ही टेक्निशियनसाठी या ठिकाणी भरती आहे. तर याच्यामध्ये 9,144 जागा आहेत मित्रांनो, ज्यामध्ये सिग्नल आणि ग्रेड 3 अशी 2 पदं आहेत. ज्या ठिकाणी मित्रांनो तुम्हाला 7व्या वेतन आयोगानुसार पेमेंट असतो, सर्व भत्ते असतात, सेंट्रल गव्हर्नमेंटचे या ठिकाणी क्वार्टर्स असतात, संपूर्ण तुम्हाला या ठिकाणी सुविधा असतात. 18 ते 36 वर्ष आणि 18 ते 33 वर्षापर्यंत वयोमर्यादा आहे. याच्यामध्ये तुम्हाला एज रिलॅक्सेशन देखील असणार आहे. तर 8 एप्रिल 2024 पर्यंत तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन मित्रांनो करायचे आहेत. याच्यासाठी फीस तुम्हाला, जर तुम्ही SC ST एक्स सर्व्हिसमॅन आणि फिमेल कॅन्डिडेट आहात किंवा EBC कॅन्डिडेट आहात, तर 250 रुपये फीज आहे. आणि बाकी OBC ओपन कॅन्डिडेटसाठी 500 रुपये फीज असणार आहे. मेल फिमेल दोन्ही कॅन्डिडेट या पोस्टसाठी अप्लाय करू शकतात. त्याच्यानंतर मित्रांनो तुमची जी या ठिकाणी ही जी परीक्षा होते, याच्यामध्ये मित्रांनो जसं की टेक्निकल ग्रेड सिग्नल हे जी पद आहे, याच्यासाठी काय पात्रता आहे पहा. टेक्निकल ग्रेड सिग्नलसाठी मित्रांनो जर आपण बघितलं तर तुमचं बॅचलर ऑफ सायन्स मागितले त्यांनी, म्हणजे तुमचं BSc झालेलं आहे. सायन्समधून तुम्ही डिग्री केली आहे, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन फ्रॉम अ रिकग्नाइज्ड युनिव्हर्सिटी इन्स्टिट्यूट. तर याच्यापैकी तुमचं जे सब्जेक्ट या ठिकाणी मित्रांनो असणं गरजेचं आहे, जसं फिजिक्स आहे किंवा इलेक्ट्रॉनिक्स आहे किंवा कॉम्प्युटर सायन्स आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी आहे किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आहे, तर तुम्ही अप्लाय करू शकता. किंवा तेही नसेल तर ते म्हणतात की BSc इन अ कॉम्बिनेशन ऑफ एनी सबस्ट्रीम ऑफ बेसिक स्ट्रीम ऑफ फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन याची बेसिक स्ट्रीम सबस्ट्रीममधून जरी याच्या तुम्ही BSc केलेलं आहे तरीही तुम्हाला अप्लाय करता येईल. किंवा तेही नाही, BSc नाही किंवा बॅचलर ऑफ सायन्स नाही तुमचं, तर तुमचा 3 इयरचा डिप्लोमा इंजिनिअरिंगमधून झालेला आहे. इंजिनिअरिंगमध्ये अबोव बेसिक स्ट्रीम्स म्हणजे या ठिकाणी मित्रांनो काय, फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक्स, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन यापैकी याच्यामधून जर तुमचं 3 इयरचा डिप्लोमा झाला इंजिनिअरिंग त्या सब्जेक्टमधून तरीही अप्लाय करू शकता. किंवा तेही नसेल तर डिग्री इन इंजिनिअरिंग झालेलं आहे तुमचं अबोव बेसिक स्ट्रीम्स, तर ह्या स्ट्रीम्समधून फिजिक्स, इलेक्ट्रॉनिक, कॉम्प्युटर सायन्स, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्स्ट्रुमेंटेशन यामधून झालेलं आहे तरी देखील तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता, डिग्री इन इंजिनिअरिंग झालेली तरी देखील. तर हे झालं टेक्निकल ग्रेड 1 सिग्नलसाठी मित्रांनो एज्युकेशन. त्याच्यानंतर आता पहा बाकीचे जे पोस्ट आहेत ग्रेड 3. ग्रेड 3मध्ये मित्रांनो ब्लॅकस्मिथ असेल, ब्रिज असेल, त्यानंतर कॅरेन आणि वॅगन असेल, क्रेन ड्रायव्हर असेल, ही जी सर्व आहे त्यांच्यासाठी ITI लागतो आहे. आता तुम्हाला मित्रांनो ब्लॅकस्मिथसाठी काय आहेत, वेगळ्या जागा आहेत, ब्रिजसाठी वेगळ्या जागा आहेत, वॅगनसाठी वेगळ्या जागा आहेत, क्रेन ड्रायव्हरसाठी वेगळ्या जागा आहेत. आणि प्रत्येकाचे त्या फील्डमधलं काही ट्रेडमधलं मित्रांनो ITI त्यांनी मागितलेलं आहे. तुम्ही 10वी पास नंतर मित्रांनो SSLC प्लस ITI किंवा 10वी पास केलेलं आहे फक्त तरीही चालेल. NCVT किंवा SCVT ट्रेड तुम्ही केलेला आहे इन्स्टिट्यूशनमधून, तर त्याच्यामध्ये पहा मित्रांनो कुठले कुठले ट्रेड आहेत. हीट ट्रीटर, फाउंड्रीमॅन, पॅटर्न मेकर, त्यानंतर मॉल्युडर आहे. हे झाले ब्लॅकस्मिथसाठी ट्रेड. त्याच्यानंतर पहा तुम्हाला कॉमन ट्रेड सांगतो, त्यामधून तुमचं ITI झालं पाहिजे. जसं की फिटर असेल, फिटर स्ट्रक्चरर असेल किंवा वेल्डर असेल तरीही चालेल. फिटर, कार्पेंटर, वेल्डर, प्लंबर, पाईप फिटर ह्यामधून ITI झालेलं पाहिजे, तर तुम्ही अप्लाय करायसाठी एलिजिबल होतात. त्याच्यानंतर अजून पहा मेकॅनिक मोटर व्हेकल, त्यानंतर मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट कम ऑपरेटर किंवा क्रेन ऑपरेटर, त्यानंतर ऑपरेटर लोकोमोटिव्ह आणि रेल क्रेन्स हे देखील असेल ITI तरीही चालेल. त्यानंतर पहा इलेक्ट्रिशियन, मेकॅनिक, ॲटो इलेक्ट्रिकल अँड इलेक्ट्रॉनिक्स, त्यानंतर वायरमॅन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स यामधून असेल तरीही चालेल. किंवा तुमचं फिटर झालेलं आहे किंवा मेकॅनिक डिझेल झालेलं आहे, मेकॅनिक रिपेअर अँड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेकल्समधून केलेलं आहे, मेकॅनिक ऑटोमोबाईल केलेलं आहे, ॲडव्हान्स डिझेल इंजिन किंवा मेकॅनिक मोटर व्हेकल, ट्रॅक्टर मेकॅनिक, वेल्डर, पेंटर तरीही तुम्ही अप्लाय करू शकता. पेंटरमधून ITI झालेलं तरीही चालेल. त्याच्यानंतर बघा इलेक्ट्रिशियन, वायरमॅन, मेकॅनिक, STLT इक्विपमेंट्स अँड केबल जॉईंटिंग,
इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक्समधून झालेले तरीही चालेल. किंवा मित्रांनो यापैकी तुम्ही त्याच्यामधून तुमचं 10वी नंतर तुम्ही त्यामध्ये फक्त अप्रेंटिसशिप जरी केलेले तरीही तुम्हाला ॲप्लाय करता येणार आहे. त्यानंतर अजून पहा मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स किंवा मेकॅनिक ST LT इक्विपमेंट अँड केबल जॉईंटिंग, फिटर, वेल्डर, पेंटर जनरल, मेकॅनिस्ट, कारपेंटर हे यामधून पाहिजे. त्यानंतर फिटरचं देखील आहे पहा, फिटरसाठी स्पेशल ट्रेड आहे. त्यानंतर पाहू शकता ज्याच्यामध्ये अजून मेकॅनिक्स ग्राइंडरसाठी देखील आहे. रेफ्रिजरेशन अँड एअर कंडिशनिंग मेकॅनिक आहे. त्यानंतर वायरमॅन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक आहे. तर हे सर्व ITI याच्यामध्ये दिलेले आहेत. हे कॉमन सर्व ITI आहेत मित्रांनो. एवढेच ITI आहेत. यापैकी कुठल्याही एकामधून तुमचं ITI झालेलं आहे तर ॲप्लाय करता येईल. टर्नर आहे, ऑपरेटर ॲडव्हान्स मशीन्स टूलचं ITI आहे. त्यानंतर वेल्डर गॅस अँड इलेक्ट्रिक आहे किंवा गॅस कटर ITI आहे. वेल्डर स्ट्रक्चरल आहे, वेल्डर पाईप आहे. त्यानंतर वेल्डर TIG MIG आहे. तर याच्यामधून ITI तुमचा झालेला पाहिजे. तर हे पूर्ण ITI तुम्हाला सांगितलेलं यापैकी कुठल्याही एकमधून झालेलं तर ॲप्लाय करता येईल. तर प्रत्येकासाठी पहा वेगवेगळ्या वॅकेन्सी आहेत मित्रांनो. प्रत्येक पोस्टसाठी जसं की ब्लॅकस्मिथ, ब्रिज, वॅगन, इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल TRS. तर ह्या सर्वांसाठी वेगवेगळे आहेत. आणि मित्रांनो जसं की आपल्या महाराष्ट्रामध्ये मुंबईसाठी वेगळ्या वॅकेन्सी आहेत, महाराष्ट्रासाठी वेगळ्या आहेत. प्रत्येक स्टेट वाईज प्रत्येक RRB वाईज तुम्हाला वॅकेन्सी इथं पाहायला भेटतील. तर लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आपल्या टेलिग्राम चॅनलवरती ॲडव्हर्टाईजची दिलेली तिथून अजून डिटेलमध्ये पाहू शकता. आता बघा तुमचं मित्रांनो जे सिलेक्शन असणार आहे फक्त एकच एक्झाम तुमची या ठिकाणी काय घेतली जाणार आहे, कंडक्ट केली जाणार आहे. ज्यामध्ये मित्रांनो कॉम्प्युटर बेस CBT एक्झाम असेल, ज्यामध्ये 90 मिनिटाचा वेळ आणि 100 मार्क्स तुम्हाला असतील. 1/3 मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग देखील असेल. फक्त एकच एक्झाम होणार आहे ज्याच्यामध्ये पहा तुम्हाला जनरल अवेअरनेस असेल, जनरल इंटेलिजन्स आणि रिझनिंग हे सब्जेक्ट आहेत. बेसिक ऑफ कॉम्प्युटर ॲप्लिकेशन्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, बेसिक सायन्स अँड इंजिनिअरिंग. तर हे सिग्नल पोस्टसाठी झालं. ग्रेड 1 सिग्नल पोस्ट याच्यासाठी झालं. त्याच्यानंतर मित्रांनो बाकी ग्रेड 3साठी पहा मॅथमॅटिक्स असेल, जनरल इंटेलिजन्स रिझनिंग असेल, जनरल सायन्स आणि जनरल अवेअरनेस एवढेच सब्जेक्ट असतील ग्रेड 3साठी. तर हा सिलेबस झाला तुमचा डिटेलमध्ये. आता मित्रांनो ॲप्लाय कसं करायचं पहा. ही वेबसाईट आहे www.rrbapply.gov.in. तर इथं मित्रांनो पाहू शकता ही वेबसाईट ॲक्टिवेट झालेली आहे. याची ही लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि टेलिग्राम चॅनलवरती देतो आहे. इथं काय करायचं मित्रांनो तुम्हाला ॲप्लायवरती क्लिक करायचे. सर्वात अगोदर क्रिएट अँड अकाउंटवरती क्लिक करायचे. इथून तुम्हाला इंडियन नॅशनॅलिटी सिलेक्ट करायची. त्यानंतर पर्सनल इन्फॉर्मेशन भरायचे, ज्यामध्ये मित्रांनो तुमचं जे पण 10वीच्या सर्टिफिकेट मार्कशीटवरती जसं नाव आहे तसंच तुम्हाला इथं फुल नेम तुमचं भरायचं आहे. इथं फुल नेम रिटाईप करायचं आहे. त्यानंतर तुमचं या ठिकाणी नाव चेंज वगैरे झालं आहे का, तर इथं मित्रांनो तुम्हाला येस नो करायचं आहे. चेंज झालं असेल तर येस करून इथं नवीन नाव टाकायचं आहे. त्यानंतर पहा आधार व्हेरिफिकेशन करायचं आहे. इथं आधार कार्ड नंबर टाकून व्हेरीफाय आधार करायचं आहे किंवा डोंट हॅव आधार देखील तुम्ही करू शकता, कंपल्सरी नाही आहे ते. कॉन्टॅक्ट डिटेल्समध्ये ईमेल ॲड्रेस, मोबाईल नंबर भरायचा आहे आणि तुमचा पासवर्ड क्रिएट करून या ठिकाणी तुमचं अकाउंट क्रिएट करायचं आहे. अकाउंट क्रिएट झाल्यानंतर लॉग इनवरती मित्रांनो परत ह्या होम पेजवरती यायचं आहे. हे जे होम पेज आहे ॲप्लायचं www.rrbapply.gov.in. इथं आल्यानंतर इथं ऑलरेडी हॅव ॲन अकाउंट करून तुम्हाला काय करायचं लॉग इन करायचं आहे आणि तुमचा फॉर्म जो आहे तो फिलअप करायचा आहे पूर्णपणे. याबद्दल अजून तुमचे काय क्वेश्चन्स असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.